आज तुमची 30 एप्रिल 2023 कंबाईंड पूर्व परीक्षा झालेली आहे, पार पडलेली आहे. भरपूर प्रतिसाद विद्यार्थ्यांचा या परीक्षेला मिळालेला आहे आणि भरपूर विद्यार्थी आता उत्तर तालिकेच्या शोधात आहे. सो त्यांचं काम सुकर करण्यासाठी आपण उत्तर तालिका घेऊन येत आहोत. ऑलरेडी मी करंट अफेअर्स, पॉलिटिक्स, सायन्स आणि इको यांची प्रत्येकी 15 प्रश्नांची उत्तर तालिकांचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते सुद्धा बघू शकता. मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथून तुम्ही ते बघून घेऊ शकता. आवडले तर तिथे लाईक सुद्धा ठोकू शकता. हा व्हिडिओ जो आहे तो आपण कशा संदर्भात बनवतोय तर जॉग्रफीचे यावेळेस 10च प्रश्न आलेले आहेत. नॉर्मली कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये जॉग्रफी आणि हिस्ट्रीचे 15-15 प्रश्न येतात, परंतु यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना थोडासा धक्का दिलाय. 15 प्रश्नांचं वेटेज जॉग्रफी आणि हिस्ट्रीचं कमी करून 10-10 वरती आणलेलं आहे. आणि ते 10 प्रश्न सुद्धा 7 ते 8 तुमचे नॉर्मल होते, येण्यासारखे होते. एक दोन थोडेसे हटके होते, जे मी तुम्हाला सांगणारे कोणते होते. सो यामध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 7 पर्यंत क्वेश्चन मिळण्यासारखे होते. कुठचे कसे होते ते आपण बघूया. कुठे समजा लॉजिक सांगायचं असेल आणि शॉर्ट मध्ये होत असेल तर मी सांगेन. लॉजिक अनालिसिस साठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. थोडासा वेळ जाऊ द्या, 4-5 दिवस, त्याच्यानंतर आपण हे काम करूया. आज फक्त तुमचं काम किंवा डोक्याचा ताण थोडा हलका करावा म्हणून मी तुम्हाला उत्तर तालिका शेअर करत आहे किंवा तो व्हिडिओ शेअर करत आहे. आवडला तर लाईक ठोकून टाका, ठीक आहे. सगळ्यात पहिले 11वा प्रश्न आहे. सिंपल ट्रॅडिशनल नेहमीसारखा प्रश्न आलेला आहे. काही याच्यात जास्त अवघड डोक्याला ताप दिलेला नाहीये. सरळ विचारलंय औष्णिक विद्युत केंद्र, जे नेहमी विचारतात थर्मल पॉवर स्टेशन, आणि जिल्हा विचारलाय. अजिबात डेव्हिएशन झालं नाही ट्रॅडिशनल पॅटर्न पासून. कोराडी नागपूरला आहे. जर बघितलं एचं दुसरं तर तुम्हाला पर्याय क्रमांक 3 आणि 4 राहतोय. आणि जर तुम्ही उरण बघितलं तर ठाणे जिल्हा जोडी लावली सीचं पहिलं, तर तुमचं सरळ सरळ उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 4. सो 11चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 4. बाकीचं बघत बसायची गरज नाहीये, कारण आपला 1 तासाचा पेपर होता आणि त्याच्यामध्ये खूप जास्त वेगात करणं अपेक्षित होतं. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा हटके होता, परंतु हा जुन्या टेक्स्टबुक मध्ये जे भारताचा भूगोल दिलाय 9वीच्या टेक्स्टबुक मध्ये, तिथे तुम्हाला याचं उत्तर सापडेल. रायलसीमा पठाराचं स्थान विचारलंय. रायलसीमा म्हणलं की सगळ्यांच्या डोक्यात आलेलं की आंध्र प्रदेश, पण तू पर्यायाकडे बघितलं तर आंध्र प्रदेश कुठंच दिसत नव्हतं. परंतु ते आंध्र प्रदेशचाच भाग आहे, परंतु त्यांनी लोकेशन विचारले कशाच्या इथे आहे. जर तुम्हाला भारताचा मॅप माहिती असेल तर कर्नाटकच्या जस्ट पूर्वेला तुमचा त्या आंध्र प्रदेशचा तो रायलसीमा नावाचा भाग आहे. त्यामुळे तुमच्या उत्तराचं ऑप्शन असेल पर्याय क्रमांक 4, ज्याला तुम्ही म्हणू शकता कर्नाटक पठाराच्या ईस्टला म्हणजे पूर्वेला. तो 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 13चा प्रश्न वेगळाच विचारलेला, इव्हन मी सुद्धा तो कधी नाही वाचलेला आहे प्रश्न. त्यांनी विचारलंय चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्ग, म्हणजे हे दोन ऑथर असतील, त्यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रकार आहेत प्रमुख. आणि जर याचं उत्तर तुम्ही शोधलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक मिळतो दुसरा, ज्याचं उत्तर आहे 5. त्यामुळे सगळ्यांनी 13चं उत्तर 5 नोट करा. हा प्रश्न डिफिकल्ट लेवलचा होता. याचं उत्तर चुकलं असेल तर काही गम करायची गरज नाहीये. आउट ऑफ द रेस क्वेश्चन होता. ज्यांचा तुक्का लागला असेल तरच, अदरवाईज हे माहीत असणं अपेक्षित नव्हतं. नेक्स्ट क्वेश्चन 14वा माहीत असणे अपेक्षित होतं, शिवाय तो करंट अफेअर्स मध्ये तुम्ही सतत वाचलेला होता आणि मला वाटतं आतापर्यंत सगळ्यांच्या तोंडपाठ झाला असेल. सगळ्यांनी याचं गेसवर्क केलं असेल असं मला वाटतं. जर तुम्ही बघितलं 3 वेळा त्यांनी विचारलंय स्वच्छ शहर पुरस्कार कोणाला मिळालाय. याचं उत्तर डेफिनेटली आहे इंदोर. त्यामुळे इंदोर उत्तर जे काही शहर आहे त्याला दरवर्षी हा स्वच्छ शहर पुरस्कार मिळतो आणि नेहमी ते पहिल्या नंबरवरती असतं. त्यामुळे त्यांनी तो प्रश्न इझी विचारलेला आहे. 15वा जो प्रश्न आहे तो मला थोडा प्रॉब्लेमॅटिक वाटतोय, कारण जर तुम्ही व्हाईट रिव्होल्युशन, ज्याला तुम्ही ऑपरेशन फ्लड म्हणालेला, दुधाचा महापूर, हा जर बघितला तर 1970ला सुरू झालेला. वर्गीस कुरियन त्याचे प्रणेते होते. आणि हा राज्यसेवा मुख्यवाल्यांना तर आलाच असेल, परंतु काही कंबाईन वाल्यांनी पण अटेम्प्ट केला असेल, जर त्यांनी पंचवार्षिक योजना नीट केला असेल. मी माझ्या लेक्चर्स मध्ये इकोच्या सांगितलेलं हे, पण मी 1970 सांगितलेलं कारण त्याच वेळेस हा सुरू झालेला. आणि पर्याय जर बघितले तर आपल्याला नियर बाय ऑप्शन जर चॉईस करायचा असेल 1971 आहे. त्यामुळे तुमचं 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जर आयोगावरती कोणी आक्षेप घेतला या उत्तरावरती आणि आयोगाने सुद्धा पण पहिलंच उत्तर दिलं तर ते उत्तर कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे सध्या बघणं उचित राहील की त्याचं उत्तर आयोग काय देत आहे. नेक्स्ट आहे सिंपल क्वेश्चन की दक्कनच्या पठारावर आपण घर बांधणीसाठी कोणता दगड वापरतो. सो बांधणीसाठी आपण ग्रॅनाइट दगड वापरतो, ठीक आहे. आणि काही कोकणाच्या पट्ट्यामध्ये त्यांनी विचारले दख्खनच्या पठारावरती. जर त्यांनी कोकण विचारलं असतं तर बऱ्यापैकी जांबा खडक वापरला जातो. त्यामुळे त्यांनी विचारले दख्खनचा पठार, म्हणून मात्र याचं उत्तर राहील ग्रेनाइट, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा आहे जोड्या लावा. हा सिंपल क्वेश्चन होता, याच्यात जास्त त्रास नव्हता. जर तुम्हाला लोकसंख्या अवघड जात असेल तर मी महाराष्ट्राची लोकसंख्या नावाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो.
तिथून तो व्यवस्थित बघा, त्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवेसाठी होईल. हे मी तुम्हाला लॉजिकली सोडवायचं सांगितलं होतं आणि याचं उत्तर मी तिथे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बिहार राज्याची घनता जी आहे ती सगळ्यात जास्त आहे, 1106 आहे. जर तुम्ही डीचं चौथा लावलं तर तुम्हाला 3 ठिकाणी पर्याय मिळतोय, त्यामुळे त्याच्यावरून तुमचं उत्तर निघत नाहीये. पण दुसऱ्या गोष्टीवरून तुमचं उत्तर निघतंय ते म्हणजे हरियाणा. हरियाणाचं जे आहे ते 573 आहे आणि अचं जर तिसरं लावलं तर तुमचं उत्तर इमिडिएटली सापडतंय तुम्हाला, ते म्हणजे पर्याय क्रमांक 17चा मिळतोय दुसरा. त्यामुळे 3-1-2-4 असं त्याचं उत्तर आहे. 3-1-2-4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण, आणि एक अजून लॉजिक तुम्हाला लागू शकतं बघा ना. हिमाचल प्रदेश जो आहे, हिमाचल प्रदेश हा डोंगराळ आहे. डोंगराळ असल्यामुळे तिथे जी घनता आहे ती कमी असते. मी तुम्हाला हे लॉजिक त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तुम्ही नंबर पाठ करणं अपेक्षित नाहीये, आणि लोकसंख्या, पॉवर्टी इतके नंबर तुम्ही इको आणि ज्योग्राफीमध्ये पाठ करता की ते जंबल्ड होऊ शकतात. त्यामुळे लॉजिक कसं डेव्हलप करायचं ते लोकसंख्या चॅप्टर मध्ये मी त्या सांगितले व्हिडिओमध्ये. तुम्ही व्यवस्थितरित्या तो व्हिडिओ बघून त्याच्या मी नोट्स शेअर केल्यात. त्या नोट्स वरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ते लिहून सुद्धा घेऊ शकता आणि राज्यसेवेसाठी त्याची तयारी करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, आवर्जून बघून घ्या आणि आवडला तर लाईक करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढे शिखर, जे की ट्रेडिशनल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये कोणतंही डेव्हिएशन नाहीये आणि अजून जास्त सोपा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, कारण उमेदवारांना नंबर पाठ राहतील असं त्यांची अपेक्षा नाहीये. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की उमेदवारांना पहिले 2-3 तरी माहिती असावे. जसं की कळसुबाई सगळ्यांना 1646 मीटर माहिती असतं, त्याचसोबत आता मुलं साल्लेर पण करून टाकतात, कारण आपण ट्रिक सगळ्या महाराष्ट्राला माहिती असते ती कसा मी हसतो म्हणून. तर त्याच्यात क नंतर सा म्हणजे साल्लेर आहे आणि लॉजिकली 1567 त्याची हाईट आहे. आणि डीचं जर तुम्ही पहिलं लावलं तर त्यांनी तुम्हाला जास्त त्रास दिलेला नाहीये, लगेच उत्तर सापडतंय. सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सो 18चं उत्तर मिळते पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 19 सुद्धा महत्वाचं आहे आणि करंट अफेअर्स मध्ये हे होतं. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर कोकण मध्ये झाली आहे 1999 ला. त्यामुळे कोकण रेल्वे हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 20वा प्रश्न होता ज्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या. इथे थोडंसं मी म्हणेल लॉजिक असतं तरी चाललं असतं. तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये 20वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे की पंजाब आणि हरियाणा, तर ते तरण बाबा आणि बाबा बकाल हे पंजाब मधलं आहे. सो इथं थोडस नावानुसार तुम्ही गेस मारू शकला असता. अंबाला जे आहे ते हरियाणामध्ये. सो डीचं दुसरं जर बघितलं तर तुमच्याकडे पर्याय कुठला राहतोय बघूया. डीचं दुसरं 2 ठिकाणी. ठीक आहे. पंजाबचा पहिला नंबर लावला तर सीचं पहिलं कुठे दिसतंय का बघा. परत 2 ठिकाणी म्हणजे सेकंड आणि 4 याच्यात कुठलं तरी उत्तर असणार आहे. तर तुम्हाला जम्मू काश्मीरचं काय आहे, हिमाचल प्रदेशचं काय माहिती पाहिजे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे एचं तिसरं आहे आणि तुमचं हिमाचल प्रदेशमध्ये त्रिलोकनाथ आहे. सो अशा पद्धतीने तुमचं 20व्याचं उत्तर आहे दुसरं. परंतु हा तितका पण सोपा प्रश्न नव्हता. 50-50 पर्यंत तुम्ही जाऊ शकले असते. सो तुमचं इझी क्वेश्चन जर याच्यातले बघितले तर तुम्हाला जवळपास 7 ते 8 प्रश्न आहेत आणि 2 ते 3 प्रश्न तुमच्या डोक्याला ताप देणारे होते. त्यामुळे ज्योग्राफीमध्ये 7 ते 8 क्वेश्चन येणं हा चांगला स्कोर आहे, पास होणाऱ्यांचा स्कोर आहे. तर तुमचा जर 7 ते 8 प्रश्न येत असतील बरोबर ज्योग्राफीमध्ये तर नक्कीच चांगला स्कोर आहे. तुम्ही ते तुमच्या पास होण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं दिलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण ज्योग्राफीचे 10 प्रश्न बघितलेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, मित्रांपर्यंत शेअर करा. जर कुठचं उत्तर आक्षेपार्ह वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा मला, आपण त्याच्यावरती बोलू. आणि पुढचा व्हिडिओ आता आपला आहे हिस्ट्री आणि रिझनिंगचा. सो दोन्ही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुम्ही तो लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय मी, तिथून ती बघून घेऊ शकता. आणि जर अगोदरचे व्हिडिओ जसे की करंट अफेअर्स, पॉलिटी आणि सायन्स इकोचे पाहिले नसतील ते सुद्धा लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये. बघा, आवडलं तर बिंदास लाईक ठोकून टाका. ठीक आहे. आणि मित्रांपर्यंत पाठवून द्या, त्यांना सुद्धा उत्तर तालिका चेक करू द्या. ठीक आहे. थांबूया आपण इथे. सगळ्यांचे आभार. आपण भेटूया हिस्ट्री आणि रिझनिंगच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.